हिंदू, बौद्ध किंवा शीख धर्माव्यतिरिक्त अन्य धर्मात प्रवेश केल्यास अनुसूचित जातीचे लाभ मिळणार नाहीत असा महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय। एससी आणि एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत मिळणारे संरक्षणही आता कोर्टाने नाकारलंय आणि हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय मानण्यात येतोय। पाहूयात। मुस्लिम ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास अॅट्रॉसिटी संरक्षण नाही। सुप्रीम कोर्टाचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय। धर्मांतर करणाऱ्यांना आरक्षणाचे लाभही मिळणार नाहीत। महाराष्ट्राच्या विधिमंडळात जबरदस्तीने होणारं धर्मांतर रोखण्यासाठी धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर करण्यात आलं। आता याबाबतचा एक महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला। आंध्र प्रदेशातील एका प्रकरणाच्या सुनावणीत मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांना अॅट्रॉसिटी संरक्षणाचा लाभ मिळणार नाही असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय। आंध्र प्रदेशात ख्रिश्चन धर्म स्वीकारून पाद्री झालेल्याचं प्रकरण। या व्यक्तीला मारहाण झाल्यानंतर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला। आरोपींनी अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याला आव्हान दिलं। पाद्रीने धर्मांतर केल्याने अॅट्रॉसिटी लागू होत नसल्याचा युक्तिवाद केला। आंध्र प्रदेश हायकोर्टाचा ख्रिश्चन धर्माला अॅट्रॉसिटी लागू नसल्याचा निर्णय। तक्रारदार पाद्रीचे अॅट्रॉसिटीचे आरोप हायकोर्टाकडून रद्द। आंध्र प्रदेश हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम। हिंदू, बौद्ध आणि शीख धर्म सोडून इतर धर्मात प्रवेश केल्यास अनुसूचित जातीचे लाभ पूर्णपणे गमवावे लागतील असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय की पूर्वी जे अनुसूचित जातीची व्याख्या दिलेली होती त्यामध्ये फक्त 3च धर्म आहेत आणि ते म्हणजे हिंदू, बौद्ध आणि शीख या 3च धर्मांसाठी अनुसूचित जमाती आहेत। जर का तुम्ही हे धर्म सोडून ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर केलेलं असेल तर मात्र तुम्हाला या जातींचे बेनिफिट घेता येणार नाहीत। मग धर्मांतर करायच्या आधी जरी तुमच्याकडे जातीचा दाखला असेल तरी सुद्धा धर्मांतर केल्यानंतर तुम्हाला या जातींचे बेनिफिट म्हणजेच फायदे घेता येणार नाही। एखादा व्यक्ती ख्रिश्चन किंवा इस्लाममध्ये कन्वर्ट झाला आणि तो जर एससी एसटी कम्युनिटीमधून येत असेल तर त्याला अॅट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या अनुषंगाने असू द्या किंवा आरक्षणाचे इतर लाभ असू द्या या अनुषंगाने आता लाभ घेता येणार नाही आहे। त्यामुळे अतिशय असा ऐतिहासिक असा हा निर्णय आहे। हर धर्म में भी कुछ लोग पिछड़े हो सकते हैं लेकिन धर्म के नाम पर नहीं मिलना चाहिए आरक्षण। पिछले तो सबसे बड़े वंदनीय शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे थे। इस देश की अखंडता एकता के लिए उनका जो विचार था उसको अगर सभी लोग लेते तो संविधान का भी सम्मान होता, सभी को मिलता। वो तो कहते थे मैं 2 जाति मांगता हूँ, एक अमीर दूसरा गरीब। गरीब किसी भी जात का हो, पात का हो, पंथ का हो, धर्म का हो, हर गरीब का उत्थापन करना है तो उसको शिक्षा में हो, नौकरी में हो, उसको प्राथमिकता दी जाए। दुसऱ्या धर्माचे पालन करून हिंदू धर्मातील अनुसूचित जाती जमातींचे लाभ किंवा सदस्यत्व यावर दावा करू शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय। या निर्णयाचा परिणाम मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणावर पण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।